ची सुरुवात ही लहानपणापासून कलेची आवड होती, तिथून त्याची सुरुवात झाली. सुरुवातीला प्राथमिक शिक्षण इथलं पूर्ण केलं. त्या कालखंडातच साधारण कलेची आवड तयार झाली. चित्र काढणे, गणेश मूर्ती बनवणे किंवा चित्रकलेच्या स्पर्धा किंवा इतर काही कलेच्या स्पर्धा असतात त्याच्यात भाग घेणे. ह्याच्यातनं ती कलेची आवड तयार होत गेली. पण सुरुवातीला आर्ट कॉलेजेस असतात, तिथे जाऊन एखाद्या विषयाचं कलेसंदर्भात शिक्षण असतं, हे काही माहिती नव्हतं. म्हणून एक साधारण 12वी नंतर मी एका पॉटरी स्टुडिओमध्ये इंदापूर, रायगड येथे आकार पॉट आर्ट आहे, तिथे इंटर्नशिप केली 2 वर्षाची. मग तिथे मला गेल्यावर आर्ट कॉलेज, त्याबद्दल इतर माहिती वगैरे सगळी समजत गेली आणि मी थोडा उशिराने आर्ट कॉलेजमध्ये जायचा निर्णय घेतला आणि त्याच्याप्रमाणे मी मुंबईत जाऊन मुंबई कला महाविद्यालय येथे फाउंडेशन कोर्स म्हणजे मूलभूत अभ्यासक्रम तो 1 वर्षाचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर सर जे सुलापाट मुंबई येथे मी शिल्पकलेचं शिक्षण पूर्ण केलं 4 वर्षाचं. मी बनवली जवळपास सर्व शिल्प ही लोकांपर्यंत पोहोचत आहेत, लोकांना आवडत आहेत, लोकांशी ती कनेक्ट होत आहेत. आपले आजूबाजूचे विषय घेऊन आम्ही जी शिल्प बनवतो आहे ती लोकांना खास करून जास्त आवडत आहेत. त्या कन्सेप्ट जे आहेत म्हणजे ताडीवाला शिल्प आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर इथे कोकणातलं विषय घेतलेला देवतरंग म्हणजे जी आपली धार्मिक प्रथा आहे त्या विषयावर जे शिल्प केलेलं ते बऱ्याच ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलं. त्या विषयावर इतर माहिती होती किंवा काय जो अभ्यास होता तो त्या शिल्पाच्या माध्यमातून पोहोचला. त्याच्यानंतर ते कमर्शियल लेवलला आल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक असतील, महापुरुष असतील, त्यांचे जे पुतळे बनवले ते लोकांपर्यंत पोहोचवले. या आधी पण तसे पुतळे झाले होते, पण थोडं कामातली वेगळी शैली आणि वेगळी स्टाईल किंवा थोडं वेगळे प्रयोग केले ते लोकांना आवडले आणि त्या पद्धतीची कामं मग अजून येत गेली. राज्य शासनाने तुमचा गौरव केला या तुमच्या कलागुणाचा, कसं सांगाल ह्याच्यात बरेच वर्ष काम करत होतो. त्याच्यानंतर आता 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाचा राज्य पुरस्कार देऊन मी बनवलेल्या स्कल्पचरला त्याचा गौरव केला. त्याच्यानंतर अजून काही पुरस्कार देऊन सन्मान केला इतर स्कल्पचरचा. आजची युवा पिढी म्हणजे कला क्षेत्रातील असेल, काय त्यांना मार्गदर्शन कराल तुम्ही? या कला क्षेत्रात यायचं असेल तर आता खूप दिवस चांगले आहेत. आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. तुम्हाला 8वी-9वी पर्यंत असेपर्यंत शाळेत असताना तुम्हाला समजते की तुम्हाला कलेमध्ये आवड आहे, कितपत आवड आहे किंवा तुम्ही यामध्ये करिअर करू शकता का? आणि ते समजल्यानंतर तुम्हाला जर त्यात करिअर करायचं असेल तर याच्यात पुढे आर्ट कॉलेजेस असतात. वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही त्याच्यात स्पेशलायझेशन करू शकता आणि त्याच्यामधनं मग तुम्ही तुमचा पुढचा व्यवसाय, नोकरी त्या माध्यमातून करू शकता. हे आता शिल्पकलामध्ये पहिलं आपण मातीमध्ये मॉडेल बनवलं जातं. कोणत्याही मीडियामध्ये फायनल काम करायचं असेल तर त्या पहिलं आपण मातीत मॉडेल बनवतो. मॉडेल ते फायनल झालं की त्याच्यानंतर ग्राहकाची जशी मागणी असेल फायबर किंवा पंचधातू म्हणजे ब्रॉन्झ त्या मीडियममध्ये त्यांना ते कास्टिंग करून आम्ही काम देतो. हे शिल्प आहेत कुठल्या भागात गेली आहेत विशेष करून काय? इथे आता जी शिल्प आहे ती कोकणाबाहेर पण पूर्ण महाराष्ट्रात जात आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये गेलेली आहेत. तसंच अलीकडेच आम्ही अमेरिकेपर्यंत पण आमचं काम पोहोचवलं आहे. तिथून आम्हाला मागणी होती, मग ते काम आम्ही तिथपर्यंत आता पोहोचवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.